सध्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडनं मुख्यमंत्री पदासाठीचा दावा होतोय आणि अशातच भाजपचे विजयी उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। या दोघांमध्ये नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणं झालं त्याचा तपशील समजू शकलेला नाही। मात्र गोपीचंद पडळकर यांच्याशी यावेळेला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। महायुतीचा दणदणीत असा विजय झाल्यानंतर आपण पाहतोय अद्यापही गुलाल जो आहे तो विजयी उमेदवारांचा उतरलेला पाहायला मिळत नाहीये। स्वतः माझ्यासोबत भाजपचे नेते आणि विजयी झालेले उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर। काय सांगाल, एकूणच मोठा दणदणीत असा विजय, तुमचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला उतरवलं, कशी होती संपूर्णतः ही निवडणूक तुमच्यासाठी? देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं काम तिथल्या लोकांना खूप भावलं होतं। मी काही गेल्या 6 महिन्यामध्ये तिथं विकासाची खूप कामं करण्याचा प्रयत्न केला होता, तर लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केलं आणि जवळपास 40,000 मताच्या फरकाने मला त्यांनी विधान भवनामध्ये पाठवलं। तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की एकतर तिकीट मिळत नाही, तिकीट मिळलं तर निवडून येत नाही, अशा परिस्थितीमध्ये मला पार्टीनं तिकीट दिलं, मला निवडून आणण्यासाठी मोठी ताकद माझ्या पाठीमागं कार्यकर्त्यांची फौज उभा केली, हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। तर आता मी खालच्या सभागृहामध्ये निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचं, उपेक्षित वंचित लोकांचं आणि दुष्काळी तालुक्यातल्या लोकांचं प्रश्न मी निश्चितपणे मांडेन आणि त्याला न्याय मिळवून घेईन। मी उदय सामंतांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, काय विशेष? बघा, उदय सामंत साहेबांनी उद्योग मंत्री असताना मला MIDC दिली माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये। माझं कर्तव्य आहे की त्यांना भेटून धन्यवाद देणं। हे धन्यवाद देण्यासाठी इथं आलोय, तर तुम्ही सगळेच इथं मला भेटला, त्यामुळे मी पण तुम्हाला सापडलो, इथं अडकलो। शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा जो निर्णय आहे, मुख्यमंत्री पदावरचा जो काही निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो आणि कधी सत्ता स्थापन होऊ शकतो? नाही, होईल ना, लवकर होईल, सांगतील लोक, आमचे वरिष्ठ लोक सांगतील आज उद्या। खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।